आजी ऐकलत का? अहो त्या आनंदीबाई मोहिते कुठे राहतात माहिती आहे? कोण? सुनबाई? अगं बाई, नातू अजून माझा लहान आहे ग, नको काळजी करू बाया त्याची. अहो आजी, सुनबाई नाही, आनंदीबाई मोहिते, त्या आनंदीबाई. होय होय होय, छप्पर गळत आहे ग आमचं. दुरुस्तीला माणसं लावल्या ती ग, होईल दुरुस्त, नको बा काळजी करू. जाऊ दे बाबा, सोड. कोण ग तू आणि कोण पाहिजे? मी कोमल, मुंबईवरून आले. आनंदीबाई मोहिते तुम्हीच ना? हा, मीच आनंदी. पण तू कोण? मी नाही ओळखली. आत्या, मी दौलत यांची मुलगी. दौलतची पोरगी? आणि तू कशाला आलीस इथं? हा, ज्या माणसानं माझ्या घराची वाट लावली, सगळी नाती संपवली. माझा नवरा गेला ना, तेव्हा बघायला पण आला नाही तुझा बाप. आणि तू कशाला आलीस इथं? आत्या, माहिती आहे मला तुमची आणि बाबांची खूप जुनी भांडण आहे, पण ती काय आहेत हे नाही मला माहिती. एकतर मला अस्थमाचा खूप जास्त त्रास होतोय आणि त्यामुळे मला मुंबईच्या प्रदूषणात राहणं खूप कठीण झालंय. मला डॉक्टरांनी मोकळ्या हवेत राहायला सांगितलंय, म्हणून मी तुमच्याजवळ हक्काने आली आहे. हक्क? तुझ्या बापानं ना सगळी हक्काची नाती संपवली, आणि तू आता कुठल्या हक्कानं आलीस इथं? हा, मी खूप आधीपासून इथे येण्याचा प्रयत्न करत होते, पण डॅडने मला कधीच इथे येऊन नाही दिलं. आत्या, यावेळेस पण मी खूप खोटं बोलून आली आहे. मला तुझी खूप जास्त गरज आहे आत्या. आत्या, तुम्ही तुमच्या भावंडांचा राग माझ्यावर काढणार आहे का? असं असेल तर निघते आत्या मी. हे पोरी थांब, नको जाऊस, शांत हो, रडू नगस. ती बॅग घे आणि चल. अगं बापाचं पाप लेकराच्या कपाळी कशाला मारायचं? चल. तुझा बाप नाती विसरला, पण तू नाही विसरलीस. अगं शेवटी रक्ताचं नातं रक्ताकडेच येणार. आणि तुझ्या बापासारखं रक्त माझं थंड नाही एवढं पडलं की भाची अशी दारात येऊन तिला मी परत पाठवीन. आत्या, खरंच खूप थँक्यू आत्या. अगं सोड सोड, थांबितच. आत्या, अगं थांब म्हणलं ना. आल्या गेल्याची भूताकिताची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे. पोरी, आता आपण नंतर गप्पा मारू. एक काम कर, हात पाय धु आणि फ्रेश हो, तोपर्यंत मी तुला ताक घेऊन येते. चला. हे घे ताक, बरं वाटेल जरा. आत्या ऐका ना. बोल की. माझं एक काम होतं तुमच्याजवळ. काय ग? इथे कोण मॅकॅनिक आहे का जवळ? हाय की. काय झालं? माझी गाडी आहे ना मध्ये मध्ये बंद पडते. होय का? हाय तर इजेच्या मित्राच आहे. हां, आणि मला तिथला पत्ता पण सांगा, म्हणजे कसं ड्रायव्हर मुंबईवरून येऊन गाडी घेऊन जाईल मुंबईला. चालतंय की. हां, बरं, मी विजयला फोन करते. हो हो. हॅलो विजय, अरे ते तुझ्या मित्राचं गॅरेज आहे ना? हां, अरे त्या मित्राला जरा घरी पाठव की आपल्या. तुला आल्यावर सांगते सगळं. आणि तू कुठं आहेस रे?
जेवायली की लवकर घरी. हां ये. सांगितले त्याला, येईल आता लवकर. अरे इजा लय भूक लागली का. आलो की घरला. चल आता जाऊन काहीतरी खाऊया पहिलं. अगं आई, तुला माहिती आहे आज मी काय पराक्रम केलाय? काय र? त्या इनामदाराला असा प्रसाद दिलाय ना की आयुष्यभर लक्षात ठेवल बघतो. आता काय केलंस बाबा? जाऊ दे का इजा, तुझी म्हातारी पाणी पण विचारा ना बघ. सुनबाई 2 तांबी पाणी आण ग. सुनबाई, अरे इजा तू लगीन करीना म्हणून आईनं तुझा फोटो समोर ठेवून तुझं लगीन लावलं वाटतं. शेवटी आईनं सुनबाई आणलीच. हे काय बी काय बोलतोय? थांब मी बघतो. अरे थांबले का, तू नाही आधी मी बघतो वहिनींना. अरे इजा, काय झालं? तुझं काय बी खरं नाही बघ. का रे, काय झालं? ओ शिट, असा जर प्राणी तुझा बायको झाला तर. ए बाबा, काय बोलतोय तू? ए इजा बघ. यू, तू इथे काय करतोयस? अरे शिंग उगरलेलं म्हस, सॉरी मॅडम. एक सांगा, तुम्ही इथं कसं काय? आणि आई, हे काय आहे? सुनबाई प्रकरण आणि ही अशी सून, मी जीव देईल. अरे थांब, ती आपली पाहुणी आहे. तिचं कोमल नाव. ती माझ्या भावाची म्हणजे दौलतची मुलगी. माझी भाची आहे ती. आणि मला सांग, आपल्याकडे भाचीला काय म्हणतात? सुनबाई. हां. अगं पण आई, असू दे र. पाहुणी आहे ती. ही आणि पाहुणी, जिला जनावरांशी कसं बोलावं हे कळत नाही. आणि बघितलंस ना मगाशी रस्त्यावर आपल्या मशीनना घाणेरडं बोलली ही. आत्या, हाच तो मुलगा आहे ज्याने माझा अपमान केलाय. आणि काय रे, हा गॉगल कुठून चोरून आणलास? गॉगल चोरला नाही तर सन्मानानं घेतलाय. आणि आई, तू म्हणतेस ना म्हणून तुला सांगतो, हिला सांगून ठेव, हे आपलं गाव आहे, मुंबईचा मॉल नाही. इथं राहायचं असेल ना तर इथला मातीचा आदर करावाच लागेल. आणि हा मॅडम, सकाळी गाडीत जे कपडे घातले ना ते या गावात चालत नाही बरं का. इथं राहायचं असेल ना तर माणसासारखे कपडे घाला. विजय, किती बोलशील पोरगीला? हा, जीव घेतो का काय तिचा? अरे ती मुंबईस ना आली आहे. आपल्या गावाकडचं तिला रीती भाती सवयी कशा काय माहिती? होईल सवय हळूहळू. आणि पोरी, तू जात त्याच्याकडे लक्ष देऊ नको. अगं मातीसाठी येड आहे देव. मातीवर लय जीव आहे त्याचा. जातो आत. वहिनी, म्हणजे म्हणजे होणाऱ्या वहिनी, मला तहान लागली. अगं आई, हा दौलत मामा कोण ग? या आधी कधी नाव नाही ऐकलं मी. आणि तू पण नाही सांगितलं मला कधी. विजय, ती खूप जुनी गोष्ट आहे. तू जा, हातपाय धुवून तयार हो. आणि एक ऐक, ती पोरगी आजारी आहे. ती पाहुणी म्हणून आपल्याकडे आली आहे. तिला काय बोलायला जाऊ नकोस. जा. शिट यार, कसलं गाव आहे हे. साधं ना, इथे नेटवर्क पण नाही आहे. सगळी कामं अडकून राहिली आहेत. हो मॅडम, इकडं माणसांची मनं जुळलेली आहेत. इकडं नेटवर्कची गरज नाही. आणि एवढं कसलं महत्त्वाचं काम करताय हो? झाडांना पाणी कधी घालायचं त्याचं शेड्यूल बनवता की काय? तुम्ही ना तुमच्या या निसर्गाच्या आणि झाडाच्या बाहेरची दुनिया कधी बघितलीच नाही आहे. अहो, आजकालचं सगळं जग आहे ना हे डिजिटल पद्धतीने चालू आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात ते. आणि हे काय, तुम्ही अजूनही चुलीवरच जेवण बनवता? किती अनहायजेनिक आणि पोल्युटेड आहे ते. पॉल्युटेड? बरं झालं तुम्ही आत्ताच म्हटला. अहो, मुंबईच्या काळ्या धुरापेक्षा चुलीचा धूर लाख पटीनं बरा. आणि तुम्ही एकदा चुलीवरची भाकरी खाऊनच बघा. अहो, ते तुमचं बर्गर आणि पिझ्झा विसरला ना मग मला. नेवर. मला ना माझ्या डाएटची पूर्णपणे काळजी आहे. ओके. आणि हां,
इथे मला साधे ओट्स मिळतील का? ओट्स ते काय असतं? अहो आमच्या इथं ज्वारी बाजरी नाचणीची भाकरी मिळते. अहो ते खाऊन बघा एकदा, ताकद येते अंगात, रगात पळतं रगात, पाणी नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही इकडं शुद्ध हवा खायला आलाय ना? आलाय ना? हो. अहो मग शहरातील सवयी तिकडं सोडून यायच्या होत्या. एक्सक्यूज मी, तुम्ही काय मला नुसते लेक्चरच देणार आहे? अहो पाहुणी आहे मी तुमची. हो पाहुणे आहे म्हणून तर गप आहे, आता सातारकरांना पाहुणचार कसा करायचा चांगलंच ठाऊक आहे. आणि आता ते डबडं आहे ना ते बंद करा, थोड्या वेळात लाईट जाईल बघा. आता फक्त नेटवर्क नाही, थोड्या वेळाने चार्जिंग करायला पण जागा नाही भेटणार बघा. व्हॉट? लाईट जाणार आहे? पण का जाणार आहे लाईट? अहो ही गावची लाईट आहे, तुमच्या घरची मोलकरीण नाही. तुम्ही म्हणाल तसं ऐकायला. कोमल जेवायला ग. अरे बाळा खाली बसून जेव, ये इकडं. आपल्या इकडं खाली बसून जेवतात, पचनक्रिया चांगली होती. हो गा आत्या, पण काय करणार, प्रयत्न करते. पायात थोडे क्रॅम्प्स येतात ते. होतं त्यात तुमचा काही दोष नाही. कसं आहे ना, मस्तरांना खाली बसताना जरा त्रास होतोच. तुम्हाला काय बोलली का मी? आणि आत्या हे काय ग, किती लाल तिखट टाकलंय? अगं किती कॅलरीज असतील याच्यामध्ये? कॅलरीज? अहो कोमल मॅडम, गावची भाजी आहे ही, यात कॅलरीज नाही तर ताकद असते ताकद. आणि हेच खाऊन आम्ही टेकड्यांवर 2-2 हजार झाडं लावतोया, कारण पुढच्या पिढीसाठी शक्तिस्थळ उभा करायचंय म्हणून. आणि कसं आहे ना, शहरातील सलाड खाऊन फक्त खुर्चीहून उठता येतं, डोंगर चढता येत नाही बरं का. तपकिरी विजय किती बोलशील, अरे नाही तिला तिखटाची सवय. पोरी तू काळजी करू नकोस, थांब जरा, त्यात तुला तूप देते, म्हणजे तिखट जरा कमी होईल. खा आता. आत्या वॉटर. अगं पाणी दे ग, खूप स्पायसी झालंय. अहो आरामात खावा. अहो साताऱ्याची मिरची आहे ही, ठसका तर लागणारच. आणि काय नाही, एकदा काय खाल्ले ना सवय होऊन जाईल. मग मुंबईत जेवण पण आळणी लागल बघा. आणि जेवल्यानंतर चेहऱ्यावर असा ग्लो होईल ना, हा मग फेशियलची पण गरज नाही तुम्हाला. काय हो, तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी तुमच्या त्या साताऱ्याचं काहीतरी सांगत बसताय. आणि आत्या काय ग, हा असंच आहे? नाही म्हणजे कोणी पण आल्यावर त्याची अशीच तर उडवतो का? नाही ग, तुझ्याशीच असं बोलते. एरवी लाखात एक पोरगा आहे माझा, कोणाच ठाऊक कशी शिंग अडकलेत काय माहिती. अगं आई, ही जी शिंग अडकले ती मी तर रस्ता साफ करतो या. आणि मॅडम उद्या सकाळ लवकर तयार व्हा, तुम्हाला अस्सल गावचं दर्शन घडवतो. मी नाही येणार कुठे तुमच्यासोबत. बरं राहू द्या, बघू, लोड नका घेऊ. जेवा आता, उद्याचं उद्या बघू. काय हो मॅडम, काय झालं? काय ते कानात मशीन घालून बसलाय? व्हॉट? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?
मी माझं शांतपणे म्युझिक ऐकते ना. आणि हां, हे मशीन नाही आहे, ब्ल्यूटूथ म्हणतात त्याला. म्युझिक? अहो एवढी शांत रात्र आहे, त्या समोरून ओढ्याचं वातं झुळझुळणार पाणी आहे, त्यात रातकिडे किर किर असं गाणं गात आहेत. आणि एवढं सगळं सोडून काय तुम्ही ते गाणे ऐकत बसलाय हो? म्युझिक नाही हा, नॉईज आहे. आणि हां, मला रात्री झोपताना ना गाणी ऐकायची खूप जास्त सवय. ओके. नॉईज या निसर्गाच्या गाण्याला तुम्ही आवाज म्हणतावी? मला तर वाटतं तुमचे शहरातील गाड्यांचे हॉर्न आणि डी जे ऐकून ऐकून तुमचे कानं पार बधीरच झाले ते. बरं जाऊ द्या, घाला ते कानात मशीन आणि ऐका ते ढिंचक ढिंचक गाणे तुमची. पण हां, उद्या सकाळी जेव्हा आमचा कोंबडा आरवल ना, तेव्हा तुमचे हेडफोन पण फिके पडतील बघा त्याच्यासमोर. कोंबडा? सिरियसली? तुमच्याकडे काय अलार्म क्लॉक नाही आहे काय? हो मॅडम, कोंबडा म्हणजे साताराचा ब्रँड आहे, ब्रँड. आणि जेव्हा कोंबडा आरवतो ना सकाळी, अख्खं गाव झोपेतून उठून उभं राहतं बघा. कसं आहे ना, तुमच्या मोबाईलसारखं स्नूज बटन नाही ना बंद करायला. ओके बाबा, आता झालं का तुझं लेक्चर देऊन? जाऊ का मी झोपायला? बरं बरं चालतंय, जावा जावा. पण हां, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा नक्कीच त्या म्हशीपेक्षा तर सुंदरच दिसता बघा. साहेब इथं बसलाय बाई. अहो तुम्हाला सगळीकडे शोधलं. चला बंगल्यात चला. मॅनेजर, हे असला शर्ट घालून आम्ही जायचं आमच्या बंगल्यात, तेही आमच्या नोकरासमोर? तुम्हाला नसेल लाज, पण मला आहे ना. अहो साहेब, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? आपण आहे ना त्या इजाचा काहीतरी बंदोबस्त करूया. अरे त्या पोराची हिंमतच कशी झाली? इथं कलेक्टर सुद्धा आमच्या शब्दाबाहेर जात नाही, आणि हा कफलक पोरगा आमच्या अंगावर शेण फेकतो म्हणजे काय? कोण आहे हा विजय, आणि कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारतोय तो? अहो ते गावातला समाजसेवक आहे, लोकांच्या गाड्यातला ताईत बांधलाय. समाजसेवक लोकांच्या पाठीशी उभं राहून आमच्या विरोधात मोर्चा काढतोय काय? मॅनेजर, उद्याच्या उद्या त्या पोराची कुंडली आमच्या टेबलावर पाहिजे. तो कोणाचा पोरगा आहे, त्याच्या घरात कोण कोण आहे, आणि त्याचं मूळ कुठं आहे हे सगळी माहिती काढा. हो साहेब, उद्याच मी गावात जातो आणि सगळी माहिती काढतो त्याची. तुम्ही चला आता घराला चला. मॅनेजर, ही माहिती कशासाठी काढतोय मी माहीत आहे? सापाला मारण्यापेक्षा त्याचं विष काढून घेतलेलं कधीही चांगलं. कळालं? त्या विजयची ताकद आहे ना, ती लोक आहेत. आपण अशी खेळी करायची की ते लोकच त्याच्या विरोधात उभे ठाकले पाहिजेत. कळालं? विजय, चुकलास तू. या दौलत इनामदाराशी पंगा घेण्याची काय किंमत असते ते आता तुला कळेल. तुला असा संपवून टाकीन की तुझं नामो निशाणी शिल्लक राहणार नाही.